BWO महाराष्ट्र व्हॉट्सअप समूह ऐकणाऱ्या रसिक श्रोत्यांना रघुनाथ बारडकडून विनम्र अभिवादन. आपण अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 यातलं 16वं प्रकरण पाहतोय आणि खूप सुंदर प्रकरण आहे, ज्याचा हरघडी आपल्या जीवनामध्ये संबंध येतो अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 89, 90, 91, 92 आणि त्या अंतर्गत येणारी उपकलम पाहिली होती. ॲट्रॉसिटीचं कलम A ते F पर्यंत आपण 92 पाहिलं होतं. आज आपण 93 कलम पाहणार आहोत. मधल्या काळात बऱ्याचशा राष्ट्रीय दृष्टीहीन संघाशी किंवा अन्य संस्थांशी काही वेगवेगळ्या प्रकारच्या क्रियाकलापांमध्ये भाग घेतला किंवा त्या निमित्तानं बाहेर येणं जाणं करावं लागलं म्हणून 2-3 दिवस वाया गेले, त्याबद्दल माफी मागतो. आणि आज कलम 93 ला सुरुवात करतो. पनिशमेंट फॉर फेल्युअर टू फर्निश इन्फॉर्मेशन असं त्या कलमाचं हेडिंग आहे. एखादा व्यक्ती मागितलेली माहिती देण्यामध्ये जर का दिव्यांगांच्या बाबतीत कोणतीही माहिती जर का दिव्यांग नागरिकांनी मागितली तर ती देण्यामध्ये जर का अयशस्वी होत असेल किंवा पुन्हा पुन्हा अयशस्वी जर होत असेल तर त्या संबंधातल्या तरतुदी असलेलं हे 93 कलम आहे. त्यामध्ये असं म्हटलंय, whoever fails to produce any books, कुठल्याही दिव्यांगजनांचे अधिकार असलेल्या संबंधानं येणारी माहिती देण्यास कुणीही व्यक्ती वगळत असेल, टाळत असेल अथवा कामकुचराई करत असेल, दिरंगाई करत असेल किंवा देतो देतो म्हणून देतच नसेल म्हणजेच अयशस्वी होत असेल तर त्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारची पुस्तिका किंवा पुस्तक मागण्याचा अधिकार या माहितीशी संबंधित आपल्याला आहे. लेखा पुस्तिका मागण्याचा अधिकार आहे. शिवाय कोणतीही इतर कागदपत्र मागण्याचा अधिकार आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र देखील आपण या माहितीच्या अधिकारामध्ये दिव्यांगजनांच्या अधिकारासंबंधामध्ये नियम 93 खाली मागू शकतो. याशिवाय खास करून या कलमांतर्गत येणारे किंवा या कायद्याने जे काही विहित केलेलं आहे, जे आजपर्यंत आपण पाहिलं, त्यातली कोणतीही माहिती कोणत्याही कलमाखाली मागण्याचा अधिकार हा अपंग नागरिकाला आहे. आणि त्या संबंधामध्ये आदेश, मार्गदर्शक सूचना किंवा या खाली येणाऱ्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ज्या दिव्यांगांसाठी पाळणं बंधनकारक आहे, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीशी संबंधित असलेली उत्तर, कुठल्याही प्रकारचे कोणतेही प्रश्न जे या कायद्याच्या तरतुदीशी निगडित आहेत ते आणि तेच किंवा असे कोणतेही आदेश, मार्गदर्शक तत्व, सूचना ज्या दिलेल्या आहेत वेळोवेळी शासनाने प्रशासनाला किंवा प्रशासनाने खालच्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना, तर त्या देण्याचं बंधन या नियम 93 मध्ये घातले आलेलं आहे. आणि ती माहिती जर का कोणी देत नसेल मागून सुद्धा तर त्याला दंडाची शिक्षाची तरतूद आहे. दंड त्याला लागू होऊ शकतो आणि हा दंड which may extend to 25,000 रुपीज, 25,000 रुपयापर्यंतचा दंड संबंधित अधिकाऱ्याला हा त्या खाली पडू शकतो. रिस्पेक्ट ऑफ इच ऑफन्स आणि असा वेगवेगळ्या प्रकारची माहिती असलेला वेगवेगळा गुन्हा हा स्वतंत्र समजला जाईल. आणि अशा स्वतंत्र गुन्ह्यामागे अगदी प्रकरण दर प्रकरण जर का माहिती नाकारण्यात किंवा देण्यात अयशस्वी ठरण्याचं सातत्य राखलं जातच असेल किंवा पुन्हा पुन्हा माहिती पुरवायला नकारच दिला जात असेल तर पुढील आदेश येईपर्यंत तो जो दर आहे तो वाढत जाईल. विच मे काय वाढेल तो? विच मे एक्सटेंड
to 1000 rupees and each day. माहिती द्यायला दिरंगाई केली. त्या दिवशी जो आदेश निघाला, रिसिव्ड जी पावती आपल्याकडे असते त्या रिसिप्ट दिलेल्या तारखेपासून त्याची गणना केली जाईल आणि तिथपासून पुढे जेवढ्या दिवस लेट झालं त्या दिवशी प्रत्येक दिवसाला 1000 रुपये याप्रमाणे जितके दिवस लेट होईल तितक्या दिवसांचे तितके 1000 रुपये दंड हा माहिती नकार दिल्याबद्दल भरावा लागेल. आफ्टर डेट ऑफ ओरिजिनल ऑर्डर्स इम्पोजिंग पनिशमेंट ऑफ फाईन. त्या अशा पद्धतीची ही सुंदर तरतूद आहे. इथे 93 कलम संपलं. 94 कलम सुरू होत आहे. प्रिव्हियस सँक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. सुयोग्य शासनाची पूर्व मंजुरी. या 94 खाली पूर्वसंमती घेणं बंधनकारक आहे. कशाबद्दल? तर नो कोर्ट शाल टेक कॉग्निजन्स ऑफ an offense alleged to have been committed by an. म्हणजे या कायद्याखाली ज्याने गुन्हा केला असेल किंवा ज्याच्यावर गुन्ह्याचे आरोप ठेवले असतील असा कोणीही अधिकारी असो की कर्मचारी असो, एम्प्लॉई ऑफ द ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, त्या सुयोग्य शासनातील कर्मचाऱ्याविरुद्ध अंडर धिस चॅप्टर या प्रकरणामध्ये विहित आणि तरतूद केल्याप्रमाणे एक्सेप्ट विथ द प्रिव्हियस सँक्शन, पूर्वसंमती घेतल्याशिवाय, ऑफ द ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, सुयोग्य शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय, किंवा कंप्लेंट इज फाइल्ड बाय अन ऑफिसर ऑथराइज्ड बाय इट इन धिस बिहाफ. पूर्वसंमती घेऊनच या कलमाखाली तक्रार दाखल करता येईल अशी सुंदर तरतूद यामध्ये आहे. चला पुढे 94 कलम संपलं. 95 कलम सुरू होत आहे. अल्टरनेटिव्ह पनिशमेंट, पर्यायी शिक्षा देण्याची तरतूद आहे. आणि याच्यामध्ये 95 मध्ये असं म्हटलंय की हू एव्हर अन ॲक्ट, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्यामध्ये काही जरी असलं तरी किंवा या कायद्यानुसार काहीही कायद्याने टाळलं किंवा गाळलं असलं तरी, कन्स्टिट्यूट्स अन ऑफन्स पनिशेबल अंडर धिस ॲक्ट, या कायद्याने अधिस्थापित केल्याप्रमाणे गुन्ह्यांचं स्वरूप लक्षात घेऊन, अर्थात या कायद्याखाली एनी अदर सेंट्रल और स्टेट ॲक्ट देन, कुठल्याही राज्य अथवा केंद्रीय कायद्यामध्ये काहीही तरतूद जरी असली तरी, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन्ड इन धिस एनी अदर लॉ, कुठल्याही कायद्यामध्ये काहीही असेल आणि ते याशी सुसंगत नसेल तर फॉर टाइम बिंग इन फोर्स ऑफ द ऑफेंडर फाउंड गिल्टी, आणि अशा परिस्थितीमध्ये जर का गुन्हेगार दोषी सापडला तर सच ऑफन शॅल बी लायबल टू पनिशमेंट ओनली अंडर सच ॲक्ट ऑफ प्रोव्हाइड्स फॉर पनिशमेंट विच इज ग्रेटर. म्हणजे कुठल्याही राज्य किंवा केंद्र कायद्यानुसार जरी तो व्यक्ती दोषी सापडला आणि याही कायद्यानुसार सापडला तर त्या व्यक्तीला ज्या कायद्यामध्ये जी सगळ्यात मोठी शिक्षा सुनावली असेल ती शिक्षा त्याला दिली जाईल, कुठं काही नमूद असलं तरी. अशा पद्धतीचं हे सुंदर प्रकरण संपलं. आता शेवटचं आपलं प्रकरण आहे 17वं, ते म्हणजे मिसोलिनियस. आणि मिसोलिनियसचं प्रकरण हे कोणत्या कायद्यानुसार काय तरतुदी असल्या पाहिजेत, दुरुस्त्या कशा केल्या पाहिजेत, केंद्रीय नियमात राज्य नियमात कशा पद्धतीची खबरदारी घेतली पाहिजे, किंवा काय काय अडथळे आहेत, राज्य सरकारच्या हद्दीत कोणते मुद्दे येतात, केंद्राच्या हद्दीत कोणते मुद्दे येतात, या कायद्यात 95चा कायदा वगळला जरी असला तरी त्याचा संदर्भासाठी कसा उपयोग केला जातो, अशा 96, 97, 98, 99, 100, 1, 2, 7 कलमांमधल्या तरतुदी 17व्या कलमात आलेल्या आहेत. अर्थात त्या आपण नंतर पाहूया. मला वाटतं इथंच थांबतो. पुन्हा भेट आहेच. धन्यवाद.